भयकथा जखीन, वायाचा सुसाट आवाज. झाडांच्या फांद्या आपटतात. कथावाचक. कोकणातील एका छोट्या डोंगरगावात एक नाव कुजबुजत ऐकू येतं, जखीन. गावकरी म्हणतात, ती रात्री बाहेर निघते आणि ज्याचं नाव घेते तो परत कधीच दिसत नाही. दृश्य एक. नवं आगमन. शहरातून आलेली कव्या नुकतीच गावात शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. तिला गावाच्या टोकावर एक लहानसं घर मिळालं. पहिल्याच रात्री गावच्या मावशीने तिला सांगितलं, मुली, खिडकी बंद ठेव आणि अंधारात कुणी हाक मारली तरी उत्तर देऊ नकोस. कव्या हसून म्हणाली, मावशी, मी भूतांवर विश्वास ठेवत नाही. दृश्य 2. पहिली रात्र. रात्र काळी, चंद्र ढगात लपला होता. कव्या पुस्तक वाचत बसली होती, तेवढ्यात बाहेरून ठक ठक ठक. ती उठली. कोण आहे? उत्तर नाही. ती खिडकीजवळ गेली आणि पाहते तर काय, एक बाई, पांढऱ्या साडीत, लांब केस, पाय मागे वळलेले. कव्या घाबरून मागे सरकली. बाई हळू आवाजात म्हणाली, कव्या, माझं नाव ओळखतेस? कव्या किंचाळली आणि दिवा बंद झाला. दृश्य 3. दुसऱ्या सकाळी. गावात गोंधळ होता. लोक म्हणत होते, काल पुन्हा जखीन दिसली. कव्या जागी झाली, पण तिच्या गळ्यावर लाल व्रण होते. जणू कुणीतरी थंड हातांनी पकडलं होतं. ती गावातील पुजाऱ्याकडे गेली. तो म्हणाला, ती स्त्री जिवंत असताना अन्याय सहन करत होती. तिला जाळून मारलं. आता तिचा आत्मा जखीन बनून फिरतो. तिने ज्या स्त्रीचं नाव घेतलं, ती तिच्या जागी होते. कव्या हादरली. दृश्य 4. शेवटची रात्र. त्या रात्री कव्यानं घर बंद केलं, पण अचानक आरशात तिचा चेहरा दिसला आणि मागे तीच बाई उभी होती. आरशातून आवाज आला, आता तू माझं रूप घेणार. कव्या किंचाळली. आरसा फुटला आणि सर्व शांत झालं. दृश्य 5. आज त्या शाळेत एक नवी शिक्षिका आली आहे. ती म्हणते, मी कव्या सरांच्या जागी आले. पण मुलं म्हणतात, मॅडमच्या पायांकडे पाहिलंत का? ते उलटे आहेत. थंड वाऱ्याचा झोत. कुजबुजणारा आवाज, जखीन.